नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये अगदी छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत अशी आवडणारी वस्तू म्हणजे कैरी कॅन्डी आणि खूप छान होते. नवीन रेसिपी आहे, नक्की सगळ्यांनी ट्राय करायची. अगदी बनवता बनवताच तोंडाला पाणी सुटतं आणि तुम्ही बघशाल तर बघता बघता सुद्धा तुमच्या तोंडाला पाणी सुटणार. तर चला, तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. आणि खूप छान लागते, आंबट गोड तिखट अशी लागते. आणि नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. आंबट गोड अशी आपल्याला कैरीची कॅन्डी बनवायची आहे. त्यासाठी मी इथे घेतलेले अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या. आता स्वच्छ धुवून अशा साफ करून घेणार आहे मी आणि वरची साल काढून घेणार आहे. मी स्वच्छ धुवून अशा साल काढून घेतलेली आहे कैरीची. आता मस्त आपण छोट्या छोट्या पीस कट करून घेणार आहोत. सर्व कैरी मी अशी बारीक करून घेतलेली आहे. आता पुदिना घेतलेला आहे, साफ करून घेतलेला आहे, अशी पानं पानं घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपल्याला बारीक करून घ्यायचे पुदिना आणि कैरी, छान मिक्सरला अगदी पेस्ट करून घ्यायची आहे. सर्व कैरी आणि पुदिना आपण वाटून घेतलेला आहे, मस्त पॅन मध्ये घालून घेतलेला आहे. आणि पुदिना घालायचं म्हणजे काय होतं, पुदिना थंड असतो. त्यात जाणार आहे आता 100 ग्रॅम साखर, काळी मिरची पूड, काळी मिरीची पूड घातलेली आहे अर्धा चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा, काळं मीठ अर्धा चमचा आणि आपलं साधं मीठ 1 चमचा. आता आपण पूर्ण एकजीव करून घेणार आहोत मस्त. आणि आता गॅसवर ठेवून घेते मी. कैरी बारीक केल्याच्या नंतर कैरी गाळून घेतली तरी चालेल, पण माझी मस्त अशी बारीक झाली होती तेव्हा मी गाळून घेतली नाही. पॅन मी गॅसवर ठेवून घेतलेला आहे. आता मस्त आपण शिजवून घेणार आहोत, म्हणजे पूर्णपणे घट्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहे मी. कॅन्डी बनवायची आहे आपल्याला. कॅन्डी अशी मस्त अशी जेली सारखी असते. 15 मिनिट झालेले आहे, आपलं मिश्रण शिजत आहे, छान असं घट्टसर झालेलं आहे, बघत असाल. आता त्यात घालणार आहोत खायचा कलर, फ्रूट कलर, जसं मार्केटमध्ये भेटते तसे होईल. मस्त असा कलर येईल बघा. आणि पुन्हा आपल्याला छान एकदा परतून घ्यायचं. अजून थोडस घट्टसर झालं पाहिजे. आपण कुठल्याही प्रकारचं काहीही घातलेलं नाही. आपण कलर टाकल्याच्या नंतर सुद्धा 10 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. आता मस्त आपलं झालेलं आहे. आपण गॅस बंद करून घेणार आहोत. आता आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मी एका डिशला तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे तेल किंवा तूप काहीही लावू शकता. मी तेल लावून घेतलेलं आहे. आता त्यात सर्व मिश्रण घालून घेणार आहे जे आपण बनवलं. या पद्धतीने सर्व मिश्रण मी ताटात काढून घेतलेलं आहे आणि प्रेस करून घेतलेलं आहे. असं एखादा बुडाला तेल वगैरे लावून एक वाटी किंवा पेला काही घ्यायचं आणि छान सेट करून घ्यायची एकसारखी, बघत असाल. या पद्धतीने आपल्याला पूर्ण रात्रभर किंवा दिवसभर असं उन्हात जरी ठेवले ना तर मस्त अशी सेट होते. आपली कैरीची कॅन्डी मस्त अशी सेट झालेली आहे. कमीत कमी 5 ते 6 तासानंतर मस्त सेट होते. छान अशी सेट झालेली आहे, बघत असाल. अलगद अशी निघते, बघू शकता मस्त. आता आपण तिचे काप करून घेणार आहोत आणि कमीत कमी 5 ते 6 महिने आरामशीर टिकते हे आहे, बघू शकता तुम्ही. बघत असेल मस्त असं टेक्स्चर वगैरे खूप छान असं आलेले आहे आणि अगदी जसं दुकानात भेटतं ना मार्केटमध्ये तसं आलेलं आहे. आणि आपण त्याच्यावर साखर, पिठी साखर भुरभरली ना आणखीन छान वाटतं. तर आपण थोडीशी पिठी साखर घालून घेणार आहोत त्यावरून. थोडीशी पिठी साखर बघत असाल. मस्त एक एक पीस असा मी मोकळा करून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा 1 चमचा साखर घालून अतिशय मस्त मिक्स करून घेते. या पद्धतीने खूप छान असे झालेली आहे आपली कैरी कॅन्डी. साखर सांडत होती, आता मग बघत असाल मस्त असं पिठी साखर अतिशय मस्त अशी कोट झालेली आहे. आवडली असेल तर नक्की ह्या उन्हाळ्यात ट्राय करून बघा, खूप छान होते.
आजची रेसिपी कशी वाटली कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.